नक्कीच आम्ही त्या विचारात आहोत की संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे, या मागणीसाठी आम्ही मोर्चा करणार आहोत। परंतु त्यासोबत आज कुठेतरी ओबीसींना टार्गेट केले जाते संतोष देशमुखांच्या आडून। म्हणजे खरं तर संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण करणं सुरू आहे, ज्यामध्ये गाढव असणारा मनोज जरांगे आहे आणि निव्वळ भंपक असणारा आमदार सुरेश धस हे कुठेतरी ओबीसी नेते पंकजाताई असतील, धनंजय मुंडे असतील, यांना टार्गेट करण्यासाठी हे म्हणजे मोर्चाच्या आडून कुठेतरी टार्गेट करणं सुरू आहे। याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आणि ओबीसी नेत्यांना जे टार्गेट करणं सुरू हे बंद झालं पाहिजे आणि जे टार्गेट करतात यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। या मागणीसाठी आम्ही सुद्धा मोर्चा काढण्याच्या विचारात आहोत। 1-2 दिवसात तो ठरला जाईल आणि मोर्चे सुरू केले तर आम्ही सुद्धा जिल्ह्यात ते मोर्चे काढण्यासाठी करणार आहोत। कारण की जर ओबीसीना टार्गेट करत असतील आणि जर कुठेतरी राजकारण करण्यासाठी महाविकास आघाडीवाले शरद पवार गटाचे तुतारीवाले जर राजकारण करत असतील आणि काही याच्यात सत्तेतले जर बांडगुळ याच्यात सामील होत असतील तर आम्हाला सुद्धा ओबीसी म्हणून आम्ही बांगड्या भरलेल्या आहेत। आम्ही सुद्धा जशास तसं उत्तर द्यायला रस्त्यावर उतरू आणि या सरकारला दाखवून देऊ की या राज्यामध्ये ओबीसी 54% आहे आणि आम्ही कुठेही जातपात मानत नाहीत। आम्ही संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून सुद्धा रस्त्यावर उतरलो आणि आमच्या ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहात म्हणून सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरलो, हे आम्ही येणाऱ्या काळात दाखवून देणार आहोत। मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून या मोर्चाला सुरुवात होईल आणि राज्यव्यापी असणार आहे? नक्कीच जिथं झालेलं आहे संतोष देशमुखांची हत्या बीड जिल्ह्यात झाली त्यामधूनच आम्ही सुरुवात करण्याचा आम्ही विचार करत आहोत। 1-2 दिवसात आमची चर्चा होऊन त्यावर सगळं निर्णय होईल। ते निर्णय झाल्यास पुन्हा आपल्याशी मी बोलताना सर्व तुम्हाला कसं ठरतंय सांगून देईल। परंतु नक्कीच सुरुवात जर झाली तर बीड जिल्ह्यातूनच हा मोर्चा काढण्याचा आम्ही प्रयत्न करावा। खरं तर जरांगेंनी काल म्हणजे बालिश असणाऱ्या गाढव असणाऱ्या जरांगेंनी काल राज्याचे मंत्री धनंजय मुंडे साहेबांवर कुठेतरी रस्त्यावर फिरू देणार नाही त्या अशा चुकीच्या म्हणजे धमक्या देणं, जरांगेच्या बापाचं राज्य नाही, जरांगेच्या बापाचा रस्ता नाही आणि जरांगे जर आमच्या नेत्यांना जर फिरून देत नसेल तर आम्ही सुद्धा मराठा नेत्यांना राज्यभर म्हणजे त्यांच्या घराच्या बाहेर आम्ही त्यांना निघून देणार नाही। आम्ही काय बांगड्या भरल्या का? आम्ही सुद्धा ओबीसी आहोत, आम्ही राज्यामध्ये 54% आहोत। आजपर्यंत आम्ही तुम्हाला मतं देत आलोत आणि तुम्ही जर आमच्या नेत्यांना धमक्या देत असाल आम्ही सुद्धा जशास तसं उत्तर द्यायला आता येणाऱ्या काळात तयार आहोत।